नमस्कार मित्रांनो, वेलकम लर्नर्स या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वीचा मराठीतला पाठ क्रमांक 9 बघूया. काय आहे पाठ क्रमांक 9? तर निसर्गरम्य माथेरान. आपण बघूया माथेरानमध्ये काय आहे. तर पाठ क्रमांक 9 निसर्गरम्य माथेरान आपण आधी वाचून घेऊया. तर सुरू करू आपण. माथेरान हे रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. मुंबईच्या आणि पुण्याच्या मंडळींना सहलीसाठी सर्वात जवळची आणि निसर्ग सौंदर्याने नटलेली भूमी म्हणजे माथेरान. तर माथेरान कुठे आहे? हे रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. आणि ते कोणासाठी जवळ आहे? ते मुंबईच्या आणि पुण्याच्या मंडळींना सहलीसाठी खूप छान असं जवळचं निसर्ग सौंदर्याने नटलेलं ठिकाण आहे. तर ते साधारण 803 मीटर किंवा 2600 फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसलेलं आहे. किती उंच आहे? 803 मीटर किंवा 2600 फूट उंच ते एका पठारावर माथेरान वसलेलं आहे. संपूर्ण माथा घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी व्यापलेला आहे. येथील पठाराची बरीचशी टोके तसेच पूर्वेकडील, पश्चिमेकडील व दक्षिणेकडील कडे कोसळलेले आहेत. त्या माथेरानचा जो डोंगर आहे त्याचे काही टोकं कोसळलेले आहेत. कोसळले म्हणजे ते पडून गेलेले आहेत. पुढे माथेरान ही सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जरा सुटलेली वेगळी डोंगर रांग आहे. माथेरान कुठे आहे? तर सह्याद्रीची जी आपली रांग आहे त्या मुख्य रांगेपासून थोडीशी जराशी सुटलेली थोडी वेगळी डोंगर रांग आहे. ती कल्याणच्या मलंगगडापासून ही डोंगर रांग सुरू होते. कुठून सुरू होते? कल्याणच्या मलंगगडापासून. मलंगगडाला लागून बदलापूरच्या टवली गुहाचे किंवा बदलापूरचे डोंगर आहेत. नंतर नवरा नवरीचा डोंगर लागतो. कोणता लागतो? नवरा नवरीचा डोंगर लागतो. जाताना आपण जेव्हा माथेरानला जायला सुरुवात करतो तर मलंगगडापासून पुढे नवरा नवरीचा डोंगर लागतो. या डोंगरावर असलेल्या बारीक सारीक सुडक्यांमुळे हा डोंगर लगेच ओळखला जातो. तर त्यापुढे चंदेरीचा प्रचंड उभा सुडका आणि नंतर म्हैसमाळ नावाचा डोंगर लागतो. कोणता लागतो? एक चंदेरीचा आणि एक म्हैसमाळ. सुडका म्हणजे काय? तर टोकदार व उंच डोंगरांचा भाग, म्हणजे उंच उंच डोंगरांचा जो भाग असतो त्याला म्हणतात सुडका. तर कोणता लागतो? चंदेरी आणि म्हैसमाळ. नंतर नाखिन लागतो. नाखिन डोंगर लागतो आणि येथूनच माथेरानचा डोंगर सुरू होतो. हे 3 डोंगर संपल्यानंतर माथेरानचा डोंगर सुरू होतो. कोणत्याही वाहनांना प्रवेश नसणारे माथेरान हे एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. माथेरानला फक्त मिनी ट्रेननेच जाता येते असे नाही. आजूबाजूच्या डोंगरावरच्या वेगवेगळ्या वाटांवरून जाण्याचा अनुभवही थरारक असतो. पर्यटक उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तिन्ही ऋतूत चढाई करू शकतात. ही भ्रमंती मनसोक्त आनंद देऊन जाते. म्हणजे माथेरानला फक्त मिनी ट्रेननेच जाता येते असं नाही आहे. आजूबाजूचे डोंगर जे असतील त्या डोंगरावरून पायवाटेने आपल्याला जाता येतं आणि तो अनुभव खूप थरारक असतो. कारण ते उंच असं पायवाटा थोड्या तुटलेल्या अशा असतील म्हणून तिथून जाणं जो अनुभव असतो तो खूप थरारक असतो. त्यानंतर मोरंबे धरण पार करून आंबेवाडी येथे पोहोचावे. कोणतं धरण लागतं? मोरंबे धरण पार करून आंबेवाडी येथे पोहोचावे. त्यानंतर माथेरानच्या दक्षिणेकडून मलंगगडाच्या दिशेने चालायला सुरुवात करावी. तर नंतर पाठीमागे इशाळगड, डाव्या हाताला प्रबळगड आणि उजव्या हाताला माथेरानचा डोंगर दृष्टीस पडतो.
पावसाळ्यात वाढणाऱ्या झुडपांमुळे वाट लक्षात येत नाही, कारण ते झुडपं खूप वाळून जातात, त्यामुळे पायवाट कळत नाही. त्यासाठी स्थानिक वाटाळ्याबरोबर हवा. स्थानिक वाटाळ्या म्हणजे कोण? वाटाळ्या म्हणजे कोण? जो वाटसरू, जो आपल्याला वाट दाखवतो, म्हणजे तो तिथे राहणारा, स्थानिक म्हणजे तिथे राहणारा माणूस जो असेल, त्याला सगळे रस्ते माहीत असतात, तो आपल्याला रस्ता दाखवतो, त्याला म्हणतात वाटाळ्या. जवळपास 6 ते 7 तासांचे पदभ्रमण करून आपण हशाची पट्टी या नावाच्या वस्तीजवळ पोचतो. पदभ्रमण म्हणजे पायी चालत जाणे. पायी चालत जाऊन आपण जेव्हा पोचतो तेव्हा हशाची पट्टी या वस्तीजवळ पोचतो. ती ओलांडून पुन्हा चढण चालू होते. दाट धुके आणि जोराचा पाऊस यांच्या सहाय्यानेच उरलेला डोंगर पार करून मलंगगडापासून माथेरानमध्ये प्रवेश होतो. त्यानंतर आपल्याला असे वाटते की झाली एकदाची चढाई पूर्ण, पण फक्त काही क्षणापुरते, कारण जितके अंतर चालून येतो त्याहीपेक्षा जास्त अंतर सपाटीवरून, दाट झाडीतून आणि मुख्य म्हणजे माथेरानच्या लाल रस्त्यावरून चालावे लागते. परंतु शेवटी निसर्गरम्य माथेरानला भेट दिल्याचा आनंद मात्र अविस्मरणीयच ठरतो. तर एकूण काय आपल्याला समजतंय की माथेरानला जाणं म्हणजे माथेरानची जी सफर आहे ते म्हणजे एक निसर्गाच्या सानिध्यातील आनंददायी आणि अविस्मरणीय अनुभव आहे. समजलं माथेरान म्हणजे काय, कुठे आहे आणि माथेरानला काय काय आहे. तर आपण आता त्याचे प्रश्न उत्तर बघूया. बघा इथे काही शब्द दिलेले. पठार म्हणजे सपाट प्रदेश. पायवाट म्हणजे लोकांनी सतत ये-जा केल्यामुळे आपोआप तयार झालेला रस्ता. सुळका म्हणजे डोंगराचा उभा कडा. वाटाड्या म्हणजे वाट दाखवणारा. आणि पदभ्रमण म्हणजे पायी फिरणे. ओके, तर आता प्रश्न बघूया. एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिलं आहे, रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? कोणते आपण आताच पाहिलं, माथेरान. माथेरान हे रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. आंबेवाडीला पोहोचण्यासाठी पार करावे लागणारे धरण कोणते? आपण आताच पाहिलं. कोणतं होतं? मोरांबे धरण. आंबेवाडीला पोहोचण्यासाठी मोरंबे धरण पार करावे लागते. तिसरं, माथेरानमध्ये प्रवेश करताना लागणारा गड कोणता? आपण आताच वाचलं. कोणता? मलंगगड. माथेरानमध्ये प्रवेश करताना मलंगगड हा लागतो. त्यानंतर प्रश्न 2 आहे, आकृती पूर्ण करा. काय आहे? माथेरान, त्यामध्ये राज्य कोणतं आहे आणि जिल्हा कोणता आहे? कोणत्या जिल्ह्यात येतं माथेरान? तर ते येतं महाराष्ट्र. आणि जिल्हा कोणता आहे? आपण आताच पाहिलं, रायगड. दुसरं, पाठात आलेली डोंगरांची नावे. कोणत्या कोणते डोंगर आलेला? चंदेरी डोंगर आलेला, त्यानंतर म्हैसमाळ आलेला, त्यानंतर नाखिंद आलेला, अजून एक नवरा नवरी आलेला. असे 3-4 डोंगर आपल्याला लागतात माथेरानला जायला. आता पुढचे प्रश्न आपण पुढे बघूया. माथेरानसारख्या निसर्गसंपन्न पर्यटन स्थळाचे सौंदर्य जपण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल? कोणते? आपण तिथले पर्यटन स्थळाची सौंदर्य जपण्यासाठी आपण काय करू शकतो? तर आपण त्या पर्यटन स्थळावर कचरा टाकू नये, प्लॅस्टिकचा वापर टाळावा, तिथले झाडं तोडू नयेत आणि जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे, पाणी आणि इतर नैसर्गिक साधनांचा अपव्यय करू नये, प्राणी व पक्ष्यांना त्रास देऊ नये, आणि आपण ज्या पर्यटन स्थळावर गेलो ते स्थळ स्वच्छ ठेवावे, आणि पर्यटकांनी निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी नियमांचे पालन करावे. तिथे जे नियम लिहिलेले असतील त्यांचे पालन करावे. नंतर दुसरं आहे, महाराष्ट्रातील निसर्गसंपन्न पर्यटन स्थळांची नावे व त्यांची वैशिष्ट्ये यांची यादी तयार करा. कोणते कोणते आहेत? माथेरान महाराष्ट्रात आपण आताच पाहिलं. थंड हवा, हिरवीगार झाडे आणि डोंगर हे तिथे आपल्याला अनुभवायला बघायला मिळेल. त्यानंतर दुसरं आहे महाबळेश्वर. तिथे काय आहे? थंड हवामान, डोंगर
आणि धबधबे हे तिथे पाहायला मिळेल, धबधबे. त्यानंतर लोणावळा. लोणावळ्याला पण काय आहे तर धबधबे, हिरवीगार झाडे, डोंगर रांगा. त्यानंतर चौथा आहे खंडाळा. खंडाळ्याला काय आहे तर सुंदर घाट, डोंगर आणि निसर्ग. त्यानंतर आहे आंबोली घाट. तिथे पण दाट जंगल, धबधबे व थंड हवा आपल्याला अनुभवायला आणि बघायला मिळेल. त्यानंतर आहे कास पठार. पठारावर काय आहे तर विविध रंगाची फुले व सुंदर निसर्ग आपल्याला तिथे अनुभवायला मिळेल. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे पाठाचा सारांश तुमच्या शब्दात सांगा. काय आहे पाठाचा सारांश तर निसर्गरम्य माथेरान. या पाठात लेखकाने माथेरानच्या सुंदर निसर्गाचे वर्णन केले आहे. माथेरान हे रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. ते समुद्रसपाटीपासून 803 मीटर उंचीवर आहे. तर माथेरानमध्ये घनदाट झाडी, लाल मातीचे रस्ते आणि सुंदर डोंगररांगा आहेत. माथेरानकडे जाताना अनेक डोंगर व घाट पार करावे लागतात. पावसाळ्यात येथील निसर्ग अधिकच सुंदर दिसतो. धुके, पाऊस, हिरवीगार झाडे आणि डोंगर यामुळे पर्यटकांना आनंद मिळतो. माथेरानची सफर कायम अविस्मरणीय राहते. ओके, समजलं? तर पुढचं आहे खालील वाक्यात योग्य ती विरामचिन्हे चा वापर करून वाक्य पुन्हा लिहायची आहे. तर पहिला आहे आवडले का तुला फूल आई म्हणाली. तर आवडले का फूल हे काय झालं, हा प्रश्न झाला. हे आई विचारते म्हणून त्याला काय येईल, इथे प्रश्नचिन्ह येईल. इथे प्रश्नचिन्ह येईल आणि इथे पूर्णविराम येईल. समजलं? त्यानंतर दुसरा आहे तो नम्र आहे काकांनी सांगितले. हे तो नम्र आहे हे कोण बोललाय, काका. जो कोणी व्यक्ती बोलेल ते वाक्य जर आपल्याला जसं तसं लिहायचं असेल तर तिथे काय लागतं, दुहेरी अवतरण चिन्ह लागतं. हे बघा, हे दुहेरी अवतरण चिन्ह लागतं आणि त्यानंतर मग कॉमा, स्वल्पविराम आणि मग काकांनी सांगितले नंतर पूर्णविराम. समजलं? तिसरा आहे रमेश म्हणाला, अगं आई उद्या सुट्टी आहे असं अभिषेकने सांगितले म्हणून मी शाळेत गेलो नाही. तर बघा आता रमेश म्हणाला तर इथे येईल स्वल्पविराम आणि नंतर येईल अगं आई उद्या सुट्टी आहे. हे कोण म्हणाला, रमेश म्हणाला आणि ते आपल्याला जसं तसं लिहायचं म्हणून हे वाक्य कशात येईल तर हे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये येईल एवढं वाक्य. आणि मग नंतर तो म्हणतो असे अभिषेकने सांगितले म्हणून मी शाळेत गेलो नाही. मग इथे काय येईल, पूर्णविराम. त्यानंतर चौथा आहे आहा किती छान शर्ट आहे. तिथे काय येईल तर आपण आनंद झाला की काय देतो, उद्गारवाचक चिन्ह. आनंद भीती जर असेल आपल्याला तर आपण तिथे उद्गारवाचक चिन्ह देतो. आहा किती छान शर्ट आहे. समजलं? तुला गुलाबजामुन आवडतो का, हे काय आहे, प्रश्न. इथे काय येईल, प्रश्नार्थक वाक्य असल्यामुळे प्रश्नार्थक चिन्ह, प्रश्नचिन्ह. माझे मामा कोल्हापूरला राहतात. हे काय येईल, पूर्णविराम. हे लिहायचं राहिलं इथे, माझे मामा कोल्हापूरला राहतात. इथे काय येईल, पूर्णविराम. पुढचा आहे राजू, तनय, सलमान, जॉन व मारिया गप्पा मारत बसले. हे काय एकाच जातीचे शब्द आलेले आहे बघा. राजू, तनय, सलमान, जॉन हे एकाच जातीचे शब्द आहे म्हणून इथे काय येईल, स्वल्पविराम. जॉन व मारिया गप्पा मारत बसले आणि इथे येईल पूर्णविराम. हे बघा, राजू, तनय, सलमान, जॉन व मारिया गप्पा मारत बसले तरी इथे येईल स्वल्पविराम. समजलं कसं लावायचं, कुठे कुठे कसं लावायचं. त्यानंतर प्रश्न 2 मध्ये आहे खालील शब्दांचे रस व दीर्घ उच्चार समजून घेऊन वाचन करा. आता हे आपल्याला शब्द दिलेले आहेत.
ते वाचून बघायचे आहे, त्यांचे उच्चार कसे आहे. तर दिन ही ऱ्हस्व ई आहे आणि ही दीर्घ ई आहे, पण उच्चार सारखाच असला आहे तरी अर्थ त्याचा वेगळा वेगळा आहे. दिन दिन म्हणजे काय, तर ऱ्हस्व दी असलेला दिन म्हणजे दिवस आणि दीर्घ ई असलेला दिन म्हणजे गरीब. समजलं? हे बघा, याला ऱ्हस्व ई आहे आणि याला दीर्घ ई आहे, पण यांचा उच्चार जरी सारखा असला तरी अर्थ वेगळे वेगळे आहेत. त्यानंतर प्रति प्रति, हे प्रति म्हणजे ऱ्हस्व ई असलेली प्रति म्हणजे प्रत्येक आणि दीर्घ ई असलेली प्रति म्हणजे नक्कल, कॉपीज. पुढचा आहे सूर सूर, ही ऱ्हस्व उ आणि हा दीर्घ उ, हा ऱ्हस्व उ असा आणि दीर्घ उ असा, पण याचा उच्चार सारखाच येतोय पण अर्थ वेगळे वेगळे आहेत. तर ऱ्हस्व उ असलेला सूर म्हणजे देव आणि दीर्घ उ असलेला सूर म्हणजे आवाजातील चढ उतार. त्यानंतर शीर शीर, ऱ्हस्व ईचा शीर म्हणजे डोके आणि दीर्घ ई असलेला शीर म्हणजे शरीरातील नस. तर तुम्हाला हे कसं कळेल, तर उच्चार करताना कोणता स्वर जास्त वेळ घेतो ते आपण बघायचं. जर तो जास्त वेळ घेत असेल तर ती कोणता येईल, दीर्घ स्वर राहील, तो दीर्घ ई किंवा दीर्घ उ राहील. समजलं? दीर्घ ई किंवा दीर्घ उ. जसं आपण याला म्हणतो ऱ्हस्व ई, तर इथे आपण त्याला म्हणतो पहिली वेलांटी किंवा दुसरी वेलांटी किंवा पहिला उकार दुसरा उकार. समजलं? आता पुढे आहे, पुढील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही पाहिलेल्या पर्यटन स्थळावर निबंध लिहायचा आहे. आता पर्यटन स्थळावर निबंध लिहायचा म्हणून पहिलं काय घ्यायचं, तर त्यामध्ये पर्यटन स्थळाचं नाव घ्यायचं. नाव काय आहे तर आपण बघूया. माथेरान हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक सुंदर आणि प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. लिहिलं पर्यटन स्थळाचं नाव. त्यानंतर त्याचा पत्ता लिहायचा. कसा, माथेरानला जाण्यासाठी आम्ही प्रथम नेरळला गेलो, तेथून माथेरानच्या डोंगराकडे प्रवास सुरू केला. त्यानंतर जाण्याचा मार्ग लिहिला. त्यानंतर त्यातले सौंदर्य स्थळे लिहायची की आपण तिथे काय काय रस्त्यात जाताना वाटेत काय काय पाहतोय. तर वाटेत हिरवीगार झाडे, उंच डोंगर आणि सुंदर दऱ्या पाहायला मिळाल्या. माथेरानमध्ये पोचल्यानंतर तेथील थंडगार हवा आणि निसर्गरम्य वातावरण बघून आम्हाला खूप आनंद झाला. माथेरानमध्ये घनदाट झाडी, लाल मातीचे रस्ते, धुक्याने वेढलेले डोंगर आणि सुंदर निसर्ग पाहायला मिळतो. हे आपण प्रवासात आलेले सगळे अनुभव लिहायचे. नंतर पावसाळ्यात येथील सौंदर्य अधिकच खुलून दिसते. आम्ही निसर्गाचा आनंद घेतला आणि अनेक सुंदर ठिकाणांना भेट दिली. त्यानंतर माथेरानचा प्रवास आमच्यासाठी खूप आनंददायी आणि अविस्मरणीय ठरला. त्यानंतर समारोप लिहायचा. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवल्यामुळे मन प्रसन्न झाले. माथेरान हे खरोखरच एक निसर्गरम्य आणि सुंदर पर्यटन स्थळ आहे. असं आपला निबंध लिहायचा. पर्यटनाचे नाव लिहायचं, पत्ता लिहायचा, आपण कसे जाऊ शकतो तो मार्ग लिहायचा. त्यानंतर आपण तिथे काय काय पाहिले स्थळ, सौंदर्य स्थळ ते पाहायचं. आपण प्रवास करताना आलेले अनुभव लिहायचे आणि शेवटी समारोप लिहायचा. समजलं कसा लिहायचा निबंध? त्यानंतर कृतीतून शिकूया हे तुम्हाला करायचं आहे. तुमच्या परिसरातील काही स्थळं असतील त्यांना भेट द्या आणि तिथे स्वच्छता यासारखे, वृक्षारोपण तसेच परिसर स्वच्छता यासारखे उपक्रम राबवायचे आहे. त्यानंतर शोध घेऊयामध्ये शाळेच्या ग्रंथालयात भेट द्या आणि तिथे ग्रंथालयातील प्रवास वर्णनविषयक पुस्तके मिळवून वाचा. त्यानंतर वर्तमानपत्रे, संकेतस्थळे यावर उपलब्ध असताना महाराष्ट्रातील निसर्गरम्य व थंड हवेचे ठिकाण याविषयीची माहिती मिळवा व ती वाचा. त्यानंतर मराठी साहित्यात प्रवास लेखन लिहिणाऱ्या साहित्यिकांची माहिती आंतरजालाच्या साहाय्याने मिळवा. समजलं?
हे तुम्हाला घरी करायचं आहे तुमचे. ओके. सो मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके. कीप लर्निंग अँड कीप ग्रोईंग. थँक्यू लर्नर्स. भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.